महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या स्टोअर रूममधून शहरातील जप्त करून आणलेला भंगार एका खाजगी गाडीतून घेऊन जाताना नगरसेवक अमोल शिंदे यांनी तो पकडला। त्यांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, पालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांना फोन करून बोलावून घेतलं। यावेळी नगरसेवक सात्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते। सर्वांनी गोडाऊनमधील माल घेऊन जात असलेल्या गाडीची पाहणी केली। या प्रकरणामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे हे चांगलेच संतापले। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी योग्य चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तेव्हा सांगतात की बाबा तुम्ही ह्याचं खोकं जप्त केलं, हे देताना तेच दिलं पाहिजे। इथं तसं तर झालेलं दिसत नाही। पण आज शहरभरात किती रोज कारवाया चालू आहेत तुम्ही बघता, रोज आपण कोणी जात नाही। साहेब जेव्हा आले, आपले 4 कर्मचारी थांबले होते। साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले। कसं कायदेशीर होतं तर हे करायची गरजच नाही। आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत, मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं, तर त्याच पिरियडमध्ये गाडी येणं, परस्पर घेऊन जाणं हे सगळं चुकीचं आहे। 4 कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना ह्याच्यात कोण कोण आहे, हा मेन त्याचा उल्लेख करा। त्याच्या चौकशा होऊन त्यांच्या एफ आय मध्ये नाव द्या। ही जी काय काम चालू आहे हे कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणच्या मोहिमा राबवल्या जातात आणि त्या राबवल्या असताना त्या ठिकाणी जे मटेरियल साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला ह्या स्टोअरमध्ये जमा केलं जातं। तथापि ज्यांनी दंडाची पावती भरली त्यांनाच जे मटेरियल जप्त करू त्या स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि ते दिलं जातं। आजचं जर गाडी पाहिलं आणि स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे असं दिसतं। मग ह्यांना जेव्हा मी ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या विचारतो त्यांच्याकडं ह्याच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही। त्यामुळं यांच्या कार्यपद्धतीबाबत ही कार्यपद्धती जी अवलंबली आहे शासनता निर्माण होतं। त्यामुळं त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे आहेत, त्यांना सांगितले की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा आणि तथापि या संदर्भात जी कायदेशीर कार्यवाही आहे ती परिपूर्ण करा। आणि नगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोअर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे। मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं आहे भंगार आहे। आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले। पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं। आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे। त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे। आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही। कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे। आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे। आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले। त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथला आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ती स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले। त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे। काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत। तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा। आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे। ही अतिशय गंभीर बाब आहे, कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे। आणि निश्चितपणाने आम्ही
प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. CCTV कॅमेरे आहे का इकडे लावलेले? इथं CCTV कॅमेरे आहेत. या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितलेत आणि मान्य सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत. त्यासुद्धा त्यांनी स्वतःही सगळे बघितलेले आहेत. त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली. स्क्रॅपच घेऊन चालले तर का दुसरं अजून काय घेऊन? नाही, त्याच्यात आत्ता प्राथमिक बघितलं असताना त्याच्यात स्क्रॅप होतं. आत्ता असं कळतं की यापूर्वीही काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले. ओके.